तुमच्यापैकी किती जणं मुळा वापरून त्याची पानं सरळ कचऱ्यात टाकतात? असं करू नका हो, कारण या पानांमध्ये भरपूर फायबर, कॅल्शियम आणि आयर्न असतं आणि त्याची भाजी खूपच चविष्ट लागते. एकदम कमी साहित्यात तयार होणारी ही भाजी आहे. त्यासाठी मुळ्याची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. या पानांचा उग्रवास घालवण्यासाठी आपण पानांवर मीठ टाकून 10 मिनिटांनी ही पाने चांगली पिळून घेणार आहोत. म्हणजे मुळ्याचा उग्रवास कमी होईल. आणि हे पाणी आपण वापरणार नाही आहोत, फेकून द्यायचं आहे. मुळ्याचे बारीक तुकडे करून घ्या. आता एका कढईमध्ये तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरचीची फोडणी द्या. कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि चांगले परतून घ्या. इथे बारीक चिरलेला मुळा आणि त्याची पाने वापरून चांगले परतून घेणार आहोत. मग इथे मी 2 तास अगोदर भिजवलेली चणा डाळ वापरली आहे. ती घालून पुन्हा चांगले परतून घ्या. थोडेसे मीठ टाका. लक्षात असू द्या, आपण मुळा पिळतानासुद्धा मीठ वापरले आहे. थोडा पाण्याचा हबका मारा आणि 5 ते 7 मिनटं झाकून भाजी चांगली शिजू द्या. मध्ये 1-2दा भाजी हलवत राहा. वरून आता ताजा खोवलेला नारळ घाला आणि चांगले मिक्स करून घ्या. कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी ही भाजी भाकरीसोबत अप्रतिम लागते.